महानगरपालिका तयार झाली त्याच वेळी पनवेलच्या महानगरपालिकेची देखील निर्मिती करण्याचा निर्णय झाला, पण दुर्दैवाने पनवेल महानगरपालिका तयार होऊ शकली नाही। आणि त्याचा परिणाम काय झाला? त्याचा परिणाम असा झाला की विकास तर होत गेला, लोक तर येत गेले, लोकसंख्या तर वाढत गेली आणि इतकी मोठी लोकसंख्या ही एक नगरपालिका आणि 3 ग्रामपंचायती याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्या लोकसंख्येचं नियोजन हे या ठिकाणी होऊ शकलं नाही। अत्यंत जुनी असलेली नगरपालिका ही महानगरपालिकेमध्ये खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात विकासाचे प्रश्न हे या ठिकाणी तयार झाले। प्रशांत ठाकूर ज्यावेळी आमदार म्हणून निवडून आले त्यावेळी प्रशांत ठाकूर माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी पनवेलची महानगरपालिका झाली पाहिजे। पनवेल असेल, खारघर असेल, कामोठे असेल, कळंबोली असेल, 5 लाखापर्यंत लोकसंख्या तयार झाली, मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालं, पण नागरिकांना ज्या मूलभूत सोयी द्यायच्या आहेत त्या द्यायच्या असतील तर महानगरपालिकेशिवाय पर्याय नाही आहे। आणि म्हणून 25 वर्षाची आमची मागणी आहे, ही मागणी तुम्ही पूर्ण करा। खऱ्या अर्थानं पनवेलची महानगरपालिका तयार करण्याचं श्रेय जर कोणाचं असेल तर ते आमदार प्रशांत ठाकूर यांचं आहे। आणि मला आठवतं याच मैदानावर प्रशांत ठाकूर यांच्या विधानसभेच्या निवडणुकीची सभा घेण्याकरता मी आलो होतो आणि त्यावेळी प्रशांत ठाकूर यांनी एकच मागणी केली होती की आपली सत्ता येणार आहे, सत्ता आल्यानंतर मला काहीही नको, तुम्ही 5 वर्षात मला काही दिलं नाही तरी चालेल, मी एकाच गोष्टी करता तुमच्या सोबत आलो, ती म्हणजे पनवेलला टोल मधनं मुक्त करा। आणि त्याच सभेमध्ये मी घोषणा केली होती भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर प्रशांत ठाकूर तुम्हाला मागच्या मुख्यमंत्र्यांनी तर फसवलं, पण मी तुम्हाला सांगतो भाजपचं सरकार तुम्हाला फसवणार नाही आणि ही टोल मुक्ती निश्चित करून दाखवू। आणि प्रशांत ठाकूरांच्या संघर्षामुळे खऱ्या अर्थानं ही टोल मुक्ती या ठिकाणी आपण केली। बंधू भगिनींनो, भारतीय जनता पक्ष वचन देतं, भारतीय जनता पक्षाची ही पद्धत आहे, आम्ही जे बोलतो ते करतो। आम्ही केवळ निवडणुकांची आश्वासनं देत नाही, त्या आश्वासनाची पूर्तता देखील आम्ही करतो। आणि म्हणून ज्यावेळी प्रशांत ठाकूर यांनी ही महानगरपालिका तयार केली पाहिजे अशा प्रकारचा आग्रह धरला, ही महानगरपालिका आम्ही तयार केली। पण एवढं सोपं काम नव्हतं, अनेक लोक हा प्रयत्न करत होते ही महानगरपालिका होऊ नये। आज आमच्या विरोधात जे निवडणुका लढवतायत, जे महानगरपालिकेची सत्ता द्या म्हणतात, जे तुमच्याकडे मत मागायला येत आहेत, त्यातल्या तमाम लोकांनी या महानगरपालिकेला टोकाचा विरोध केला, नव्हे तर न्यायालयामध्ये ही महानगरपालिका होऊ नये म्हणून त्या ठिकाणी खटले दाखल केले। पण प्रशांत ठाकूर यांनी सातत्याने पाठपुरावा केला, राज्य सरकारने खंबीर भूमिका घेतली आणि न्यायालयाने देखील सांगितलं की एवढा मोठा हा परिसर आहे, नागरीकरण झालाय आणि त्यामुळे ही महानगरपालिका झाली पाहिजे। न्यायालयाचा देखील आशीर्वाद मिळाला आणि पनवेलची महानगरपालिका ही या ठिकाणी अस्तित्वात आली। बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं महानगरपालिकेच्या माध्यमातून विकासाचं एक नवीन दालन हे या पनवेल करता या ठिकाणी उखडलेलं आहे। आपल्या देशामध्ये पूर्वी आपला देश हा ग्रामीण भागात राहायचा, 80% लोकसंख्या गावात राहायची, 20% लोकसंख्या शहरात राहायची, पण आज ही परिस्थिती नाहीये। महाराष्ट्रासारखं राज्य 2011 साली महाराष्ट्राची जनगणना झाल्यानंतर आपल्या लक्षात आलं महाराष्ट्रातल्या 11 कोटी 20 लाख लोकांपैकी जवळजवळ 5.25 ते 5.5 कोटी लोक हे महाराष्ट्रातल्या 250 शहरांमध्ये राहतात। म्हणजे 48 ते 50% लोकसंख्या ही 250 शहरांमध्ये
आणि उरलेली 50%, 52% लोकसंख्या ही 29,000 ग्रामपंचायतींमध्ये राहते. इतक्या मोठ्या प्रमाणात हे शहरीकरण या महाराष्ट्रामध्ये झालं. हे शहरीकरण होत असताना या शहरांचं नियोजन झालं पाहिजे, याकडे मात्र सरकारने कधीच लक्ष दिलं नाही. लोक अन्न वस्त्र निवाऱ्याकरता, शिक्षण आरोग्य रोजगाराकरता गावाकडनं शहराकडे येत होते. शहरं वाढत होती, पण लोकांकरता व्यवस्था उभ्या होत नव्हत्या. राज्यातलं सरकार, केंद्रातलं सरकार या शहरीकरणाला पाप समजत होतं, याला अभिशाप समजत होतं, याला आव्हान समजत होतं आणि त्यामुळे शहरांचं नियोजन केलं पाहिजे अशा प्रकारची भूमिकाच सरकारमध्ये नव्हती. दुर्दैवानं लोक येत गेले, नागरीकरण आपण थांबवू शकलो नाही. परिणाम काय झाला? शहरं वाढली, ती मोठी झाली, लोक शहरांमध्ये आले. पिण्याचा पाण्याचा प्रश्न तयार झाला, घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाचा प्रश्न तयार झाला, सांडपाण्याचा प्रश्न तयार झाला, कचऱ्याचा रोगराईचा प्रश्न तयार झाला, यातायात दळणवळणाच्या व्यवस्थेचा प्रश्न तयार झाला. अन्न वस्त्र निवारा, शिक्षण आरोग्य रोजगार ज्याकरता लोक गावातनं शहरामध्ये आले होते, तो प्रत्येक प्रश्न हा आवासून प्रत्येक व्यक्तीला भेडसावायला लागला. आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं पहिल्यांदा या शहरीकरणाचं नियोजन झालं पाहिजे अशा प्रकारचा विचार जर कोणी मांडला असेल तर तो विचार मांडला आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी सांगितलं, शहरीकरणाला अभिशाप समजू नका, शहरीकरणाला आव्हान समजू नका, शहरीकरणाला संधी समजा. आता गावातनं शहरात आलेले हे जे लोक आहेत, हे गावात परत जाऊ शकत नाही, यांना तुम्ही परत पाठवू शकत नाही. त्यामुळे शहरांचा विकास करा, त्यांच्याकरता अन्न वस्त्र निवारा, त्यांच्याकरता शिक्षण आरोग्य रोजगार या सगळ्या संधी गावामध्ये नाही शहरामध्येच तयार करा. आणि त्याकरता मोदीजींनी अमृत सारखी योजना तयार केली, स्मार्ट सिटी सारखी योजना तयार केली, 14व्या वित्त आयोगाची योजना तयार केली. हजारो कोटी रुपये शहराच्या विकासाकरता पहिल्यांदा केंद्र सरकार राज्य सरकारकडनं मिळायला लागले. गेल्या सरकारच्या काळामध्ये नगर विकास विभागाचं बजेट हे 5-6 हजार कोटी रुपयाचं होतं. गेल्या 2 वर्षामध्ये 21,000 कोटी रुपये आम्ही शहरांकरता दिले. गावांना 1 पैसा दिला, शहरांना 1 पैसा दिला. कारण मोदीजींच्या सरकारनं शहरांचा विकास झाला पाहिजे याकरता योजना तयार केल्या. आज आपली पनवेलची महानगरपालिका तयार होऊन दिवस झाले किती? 6 महिने. या 6 महिन्यामध्ये आम्ही 80 कोटी रुपये या पनवेलच्या शहराला या ठिकाणी दिले. आणि एवढंच नाही तर मोदीजींच्या अमृत योजनेमध्ये पनवेलचा समावेश केला. आणि केवळ समावेश करून आम्ही थांबलो नाही, तर या अमृत योजनेतनं 2017-18च्या नियोजनामध्ये पनवेलच्या पाणी पुरवठ्याच्या योजनेकरता 200 कोटी रुपयाचा नियतव्यय हा या ठिकाणी उपलब्ध करून दिला. आम्ही केवळ या ठिकाणी भाषण करत नाही, आश्वासन देत नाही, काम करून दाखवलंय आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे मत मागण्याकरता आलो आहे. आमच्या कामाच्या आधारावर या ठिकाणी तुम्ही खऱ्या अर्थानं आम्हाला मत द्या. आज हे पनवेल इतकं महत्वाचं शहर झालंय. हा सगळा परिसर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट येत आहे, इथे नयनाची निर्मिती होते आणि या माध्यमातून भविष्यातलं मुंबई काय आहे? भविष्यातलं मुंबई हे पनवेल आहे. भविष्यातलं मुंबई ही महानगरपालिका आहे. भविष्यातलं अर्थकारण हे सगळं इथे होणार आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर इथे आपण इन्फ्रास्ट्रक्चरच तयार केलं नाही तर इथली अवस्था नेमकी काय होईल? आज आपण पाहतो शहरांमध्ये कचऱ्याचे ढीग आहे, सांडपाणी वाहत आहे, घाण पाणी वाहत आहे आणि या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात प्रत्येक शहरामध्ये रोगराई पसरते. घनकचऱ्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे, सांडपाण्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे. बंधू भगिनींनो, हा घनकचरा हे सांडपाणी हा आपल्यावरचा बोजा नाही आहे. आता ही आपली संपत्ती आहे. या कचऱ्यात नाही पैसा कमावता येतो, महानगरपालिकेला या सांडपाण्यात नाही पैसा कमावता येतो. आज आम्ही घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाकरता वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आणल्या. त्या माध्यमातून या घनकचऱ्याचं रूपांतर आम्ही आता खतांमध्ये करतो आणि आम्ही त्याचा ब्रँड तयार केलाय. आमच्या नगरपालिका महानगरपालिकेच्या घनकचऱ्यातनं तयार होणारी जी खतं आहेत यांना इतकी मोठी मागणी
आता शेतकऱ्यांकडनं आहे. जो कचरा काल परवापर्यंत आपल्यावरचा बोजा होता, आज खताच्या रूपानं आपल्याला तो 2 पैसे देतोय. याच घनकचऱ्यापासनं आता आम्ही पेलेटचा कोळसा तयार केलाय. हा कचऱ्यापासनं तयार होणारा जो कोळसा आहे, हा कोळसा प्रदूषण करत नाही. याच्यात राख नाही आहे, यात धूर नाही आहे, याच्यात प्रदूषण नाही आहे. याच घनकचऱ्यापासनं या ठिकाणी आता आपल्याला खऱ्या अर्थानं वीज निर्मिती देखील करता येते. प्रशांत ठाकूरजी, मी तुम्हाला विनंती करणार आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात जनता आली आहे, त्यामुळे आता ही महानगरपालिका भाजपच्या तुमच्या हातात येणार याबद्दल माझ्या मनात शंका नाही आहे. पण मी तुम्हाला विनंती करतो, महानगरपालिका हातात आल्यानंतर घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाकरता तुम्ही काम हातामध्ये घ्या. आपल्या राज्य सरकारनं योजना तयार केली आहे. आम्ही टेक्नॉलॉजी देतो, आम्ही पैसे देतो, सगळ्या गोष्टी आम्ही देतो. त्या गोष्टींचा उपयोग करून आपलं पनवेल महानगरपालिकेचं क्षेत्र कचरा मुक्त झालं पाहिजे. घनकचऱ्याचं योग्य व्यवस्थापन झालं पाहिजे. त्याच्यावर शास्त्रोक्त पद्धतीनं प्रक्रिया झाली पाहिजे. हा प्रस्ताव तुम्ही हातामध्ये घ्या. हे सांडपाणी, घाणपाणी जे नदीमध्ये, नाल्यामध्ये, समुद्रामध्ये जातं, ज्यातनं मच्छर रोगराई तयार होते, ज्यातनं डेंग्यू, मलेरिया तयार होतो, हे आसमानातनं टपकलेले रोग नाही आहेत, हे आपल्या घाणपाण्याने, सांडपाण्याने झालेले रोग आहेत. आणि म्हणून याच्यावरचा देखील आता उपाय आहे. हे सगळं पाणी आपण आता ट्रीट करू शकतो. आमच्या गडकरी साहेबांनी एक मोठा प्रयोग केला. नागपूर महानगरपालिकेचं घाणपाणी, सांडपाणी, नाल्यातलं पाणी, मैल्याचं पाणी, शौचाचं पाणी, हे सगळं पाणी ट्रीटमेंट प्लॅन मध्ये ट्रीट केलं. आणि ते पाणी वीज तयार करण्याकरता राज्य सरकारला विकून टाकलं. आज त्या घाण पाण्यातनं महानगरपालिकेला 18 कोटी रुपयाचा महसूल मिळतोय. एक नवा पैशाचा खर्च महानगरपालिकेला करावा लागला नाही. तोच प्रयोग आम्ही सोलापूरला केलाय. सोलापूरचं घाण पाणी हे आम्ही NTPC ला वीज निर्मितीला देतोय. नांदेडचं घाण पाणी परळीला वीज निर्मितीला देतोय. औरंगाबादचं घाण पाणी हे आम्ही DMIC MIDC ला देतोय. आज आपल्याकडे देखील एवढी मोठी इंडस्ट्रियल इस्टेट आहे. या महानगरपालिकेचं सगळं सांडपाणी हे जर आपण ट्रीट केलं आणि उद्योगाला त्या ठिकाणी विकलं, तर आज उद्योगाला जे चांगलं पाणी आपण देतो ते पाणी महानगरपालिकेला पिण्याकरता मिळू शकतं. आणि या घाण पाण्यातनं, सांडपाण्यातनं ते उद्योग चालतील. तुमचाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा त्या ठिकाणी सुटेल. आणि त्यासोबत या घाण पाण्याच्या विक्रीनं तुम्हाला पैसे देखील मिळतील आणि तुमच्या महानगरपालिकेतली रोगराई दूर होईल. मला असं वाटतं की हे काम देखील अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि निश्चितपणे आमची सत्ता आल्यानंतर आम्हाला हे काम देखील या ठिकाणी करून दाखवायचं आहे. आज अनेक लोकांनी गरजेपोटी घरं बांधली. पुरानंतर काही लोकांनी घरं बांधली. वेगवेगळ्या वेळी लोकांनी घरं बांधली. आणि आता या घरांवर एक टांगती तलवार आहे. पण भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं नुकताच कायदा पारित केलाय. आम्हाला या ठिकाणी अनधिकृत घरांना प्रोटेक्शन द्यायचं नाहीये. आम्हाला अनधिकृत बांधकामं नको आहेत. पण ज्या लोकांनी कुठल्या तरी मजबुरीमध्ये अशा प्रकारच्या घरांची निर्मिती केली, खरं म्हणजे घरांची व्यवस्था ही जर त्या काळामध्ये सिडकोनी किंवा सरकारने केली असती तर ही वेळ लोकांवर आली नसती. पण ती होऊ शकली नाही. आणि म्हणून असे लोक 30-30, 40-40 वर्षापासून राहत आहेत. त्यांच्याकरता आम्ही कायदा तयार केला आणि या घरांना त्या ठिकाणी मान्यता देता येईल, त्यांना अधिकृत करता येईल, अशा प्रकारची व्यवस्था ही या कायद्याच्या माध्यमातून आम्ही करतो. आणि खऱ्या अर्थानं माननीय मोदीजींनी तर आपल्याला काय सांगितलं? मोदीजींनी सांगितलं 2022 सालापर्यंत प्रत्येक भारतीयाला घर द्यायचं आहे. मोदीजी म्हणाले स्वातंत्र्याचे 70 वर्ष पूर्ण झाले. 70 वर्षानंतर देखील जर या माझ्या भारतातल्या सामान्य नागरिकाला मी एक घर देऊ शकत नसेल तर या स्वातंत्र्याचं नेमकं मोल काय आहे? आणि म्हणून प्रत्येक भारतीयाला घर देण्याकरता प्रधानमंत्री आवास योजना माननीय मोदीजींनी सुरू केली. मोदीजींनी सांगितलं त्या व्यक्तीचा धर्म पाहू नका. हिंदू असो, मुसलमान असो, शीख असो, ईसाई असो, बौद्ध असो, पारसी असो, कुठल्याही जातीचा, धर्माचा, कुठलीही भाषा बोलणारा कोणताही व्यक्ती केवळ एवढंच पहा, तो गरीब असला पाहिजे, तो बेघर असला पाहिजे. अशा प्रत्येक गरीबाला आणि बेघराला प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घर देण्याचा निर्णय माननीय मोदी साहेबांनी घेतला.
मी तुम्हाला विनंती करतो, आपल्या इथे जेवढ्या झोपडपट्ट्या असतील, गरिबांची घरं असतील, कच्ची घरं असतील, जेवढे बेघर लोक असतील, या प्रत्येकाचा घराचा प्रस्ताव तुम्ही तयार करा. प्रशांतजी, हे मोदी सरकारचं काम आहे. जुन्या इंदिरा आवास सारखं नाही आहे. 10 घरं मिळायची, 5 घरं नगराचा अध्यक्ष तोंड पाहू द्यायचा, आणि 5 घरं कुठे जायची कोणाला समजायचं नाही. ही प्रधानमंत्री आवास योजना आहे, याला कुठली लिमिटेशन नाही आहे. तुम्ही जेवढ्या घरांचा प्रस्ताव पाठवाल तेवढी घरं आम्ही मान्य करू शकतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात याची तरतूद माननीय पंतप्रधानांनी आम्हाला केली आहे. गरीबाला घर मिळालं पाहिजे. आज आपण बघतोय नवी मुंबईचा एअरपोर्ट झाल्यानंतर या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे. हा नवी मुंबईचा एअरपोर्ट देखील खऱ्या अर्थानं आपल्याला माहिती आहे, 15 वर्ष मागच्या सरकारमध्ये फक्त एक गंजलेला बोर्ड आपण पाहत होतो. नवी मुंबई एअरपोर्ट येणार कधी, होणार कधी, कोणालाच माहित नव्हतं. मोदीजींचं सरकार आलं आणि मोदीजींच्या सरकारनं आपलं महाराष्ट्रात सरकार आल्यानंतर 1.5 वर्षामध्ये सगळ्या परवानग्या आपण त्याच्या घेतल्या, त्याचं टेंडर केलं, त्याचं काम आपण सुरू केलेलं आहे. आणि आता त्याचं जे एअरपोर्टचं काम आहे त्याचंही अंतिम टेंडर आपण देतो. आणि त्या माध्यमातून हा एअरपोर्ट अस्तित्वात येणार आहे. हा एअरपोर्ट अस्तित्वात आल्यानंतर या भागाला मोठी किंमत आपल्याला या ठिकाणी येणार आहे. पण एवढंच करून आम्ही थांबलो नाही, तर या भागामध्ये ट्रान्सपोर्टेशनचं इंटिग्रेशन झालं पाहिजे. याकरता खऱ्या अर्थानं आपली जी लाईफ लाईन आहे, आपली सबर्बन रेल्वे, आपल्याला माहिती आहे की मुंबई म्हणजे आपलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल हा जो काही आपला सगळा कॉरिडॉर आहे, हा कॉरिडॉर खऱ्या अर्थानं आपली लाईफ लाईन आहे. मुंबईला आपल्याला ती जोडते. आता आम्ही त्याच्यावर नवीन प्रकल्प मंजूर केला, कारण आपल्याला माहिती आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात कंजेशन आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना त्या ठिकाणी गर्दीचा त्रास सहन करावा लागतो. आणि म्हणून आता आम्ही ट्रेनवर ट्रेन तयार करतोय, एक एलिव्हेटेड कॉरिडॉर तयार करतोय, जो छत्रपती शिवाजी टर्मिनस पासनं तर पनवेल पर्यंत हा एलिव्हेटेड कॉरिडॉर असेल. आणि या एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ट्रेन चालवून त्यातनं सामान्य माणसाला यातायातची संधी मिळेल आणि त्यातनं दळणवळणाच्या माध्यमातून मुंबईला आपण जोडले जाऊ. एकीकडे या ट्रेन असतील, दुसरीकडे ट्रान्स हार्बर लिंक आहे, ज्या ट्रान्स हार्बर लिंकच्या माध्यमातून देखील आपण मुंबई आणि नवी मुंबई आणि हा सगळा भाग जवळ आणण्याचा प्रयत्न करतोय. ट्रान्स हार्बर लिंक देखील 15 वर्ष केवळ चित्रात पाहायला मिळायची, पण येत्या 2 महिन्यामध्ये त्याचं काम देखील आपण सुरू करणार आहे. आणि त्यासोबत या संपूर्ण महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आपण ज्या भागामध्ये मेट्रो आणलेली आहे त्याचंही थडगा आपण पाहतो. 2010 साली मेट्रो खारघर वगैरे या भागामध्ये काही त्याचं काम झालं, पण अजूनही ती पूर्ण झाली नाही. पण मे 2018 पर्यंत त्याचं काम देखील आम्ही पूर्ण करणार आहोत आणि ते करून आम्ही थांबणार नाही. या भागाकरता नवी मुंबई आणि सगळा जो सिडकोचा एरिया आहे, पनवेल महानगरपालिकेसहित 106 किलोमीटरचं मेट्रोचं नेटवर्क प्लॅन केलं होतं. 21 किलोमीटरला केवळ मान्यता दिली. येत्या काळामध्ये हे 106 किलोमीटरचं पूर्ण मेट्रोचं नेटवर्क इथे झालं पाहिजे आणि त्या माध्यमातून सामान्य माणसाला दळणवळणाची संधी ही या ठिकाणी मिळाली पाहिजे. हाच प्रयत्न आमचा असणार आहे. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं महानगरपालिकेच्या माध्यमातून एक मोठं परिवर्तन हे आपण या ठिकाणी करण्याचे प्रयत्न करतो. चांगली उद्यानं झाली पाहिजे, खेळाची मैदानं झाली पाहिजे. पण हे सगळं करायचं असेल तर हे करू कोण शकतं? सदाभाऊ खोत म्हणाले ते खरं आहे. शेवटी विरोधकांनी कितीही या ठिकाणी वल्गना केल्या तरी निधी ते आणणार कुठनं आहेत? आणि बंधू भगिनींनो, हा निधी जर आणायचा असेल तर तो केवळ आपण आणू शकतो. कारण केंद्रातलं सरकार मोदीजींचं, महाराष्ट्रातलं सरकार भाजपचं आणि सिडको ही माझ्या अंडर, MMRDA माझ्या अंडर, आणि या ठिकाणी जर पनवेलची महानगरपालिका ही तुम्ही माझ्याकडे, प्रशांतकडे सोपवली तर पैशाचा ओघ थांबणार नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खऱ्या अर्थानं कामं होतील. पण बंधू भगिनींनो, पनवेलची महानगरपालिका तुम्ही माझ्या हातात देणारच आहात. परिवर्तन तर तुम्ही घडवणारच आहात.
पण मी तुम्हाला या ठिकाणी ही विनंती करतो की पूर्ण ताकदीसह बहुमतासह तुम्ही या ठिकाणी जर ही महानगरपालिका आमच्या हातामध्ये दिली. मला आठवतं ज्यावेळी माझी सभा झाली होती त्यावेळी पाऊस पडला होता, तसाच मतांचा पाऊस तुम्ही पाडला. तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, तुम्ही मला एक भेट द्या, दुसरी भेट मी तुम्हाला देणार आहे. अलीकडच्या काळात लाल दिवा तर मोदीजींनी काढून टाकला, पण लाल दिवा नसलेली गाडी ही तुमच्याकडे देण्याचं काम हे निश्चितपणे मी करेन. त्याकरता ही महानगरपालिका प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी निवडून आली पाहिजे आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये हा जो विकासाचा रथ आपण हातामध्ये घेतलाय तो रथ खऱ्या अर्थानं पुढे नेण्याचं काम हे आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. तुम्ही मला महानगरपालिका द्या, मी तुम्हाला विकास देतो. तुम्ही मला महानगरपालिका द्या, मी तुम्हाला नेता देतो. तुम्ही मला महानगरपालिका द्या, मी तुम्हाला परिवर्तन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.